सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजच्या गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा. तर सण म्हटलं की कामाची सुरुवात पहाटेपासूनच होते, तशी ही रोजच्या कामाची सुरुवात ही पहाटेपासूनच होत असते. तर आज तर विशेष दिवस, त्याच्यामुळं कामाची सुरुवात पहाटेपासूनच झालेली आहे. घरातली माझी बाकीची सगळी कामं आवरलेली आहेत आणि मी ही काढलेली आहे रांगोळी. रांगोळी काढण्यासाठी मी एक व्हिडिओच पाहिला होता, त्यानुसार मी रांगोळी काढलेली आहे आणि त्यासाठी मी काही ट्रिक वापरली आहे. म्हणजे त्या व्हिडिओमध्येही तशी ट्रिक होती. तर त्यासाठी मी जहाऱ्याचा वापर केलेला आहे आणि जहाऱ्या ठेवून गुढी काढलेली आहे, कलश वगैरे, आणि त्यानंतर कलर वगैरे भरून घेतलेले आहेत. रांगोळी मला तशी अशी काही एवढी परफेक्ट येत नाही, पण आज छान आलेली रांगोळी. आणि आता ही रांगोळी काढून झालेली आहे. आज आम्हाला गुढी उभारायला थोडा उशीरच झालेला आहे, कारण आमच्याकडं गुढी भरपूर लवकर उभारतात. म्हणजे दिवस उगवायच्या वेळेस इकडं दिवस उगवतो आणि इकडं गुढी उभारतात, अशी आमच्याकडं गुढी उभारायची पद्धत माझ्या सासू सासऱ्यांची आहे. तर आत्ता वाजलेले सकाळचे 7:30 आणि आता आमची चालू आहे गुढी उभारायला. आम्ही घरातूनच गुढी उभारून घेणार आहे. म्हणजे गुढीचं जे सगळं काय आहे ते इथूच लावून घेणार आहे आणि त्यानंतर वरती टेरेसवरती जाऊन गुढी उभारणार आहोत. गुढीला लावण्यासाठी जी साडी लागते ती ही नवीनच साडी आहे. मी प्रत्येक वेळेस माझ्याकडे जी नवीन साडी असते तीच नवीन साडी गुढीला लावत असते आणि ज्यावेळेस माझ्याकडे नवीन साडी नसेल तर त्यावेळेस मग नवीन साडी आणावी लागते. आणि बाकीचं सगळं आणलेलं आहे, म्हणजे साखरेचा हार, फुलांचा हार आणि खोबऱ्याचा हार घरीच बनवलेला आहे. त्याच्यामध्ये खारीक मी भिजत घातल्या होत्या पाण्यामध्ये. खारीक एक 3-4 तास भिजत घातल्या आणि त्यानंतर दोऱ्यामधून ओवून घेतलेल्या आहेत. खारीक आणि खोबऱ्याचा हारही आम्ही गुढीला लावतो. तर अशी ही माझी गुढी उभारण्याची सगळी तयारी झालेली आहे. सण म्हणलं की धावपळ ही असतेच, पण आदल्या दिवशी थोडीशी तयारी करून ठेवली म्हणजे सणाच्या दिवशी कामं पटपट होतात. आणि मी आदल्या दिवशी तयारी करून ठेवली होती, म्हणून आता सकाळी माझी कामं अशी पटपट झालेली आहेत आणि नैवेद्याची सगळी तयारी केलेली आहे. गुढी उभारताना आमच्याकडं शेवयाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात आणि त्यानंतर कडुलिंबाच्या पानांचा नैवेद्य तर सगळ्यांकडेच असतो. तर आमच्याकडं त्याच्यामध्ये कडुलिंबाच्या पानाच्या नैवेद्यामध्ये धने जिरे आणि कडुलिंबाची पानं, मोहर आणि गूळ घालतात. काही जणांकडं मी बघितलं हिंग, जिरं आणि बाकीच्याही काही गोष्टी टाकतात, ओवाही टाकतात. पण आमच्याकडं फक्त धने जिरे, त्यानंतर गूळ आणि मोहर आणि पानं एवढंच असतं. पण हा नैवेद्यही खूप छान लागतो आणि सगळ्यांनाच कडुलिंबाचं महत्त्व माहीत आहे. कडुलिंब पित्तनाशक असतं. गुढीपाडव्यापासून म्हणजे 1 महिना तरी कमीत कमी कडुलिंबाची पानं अशा पद्धतीने गुळाबरोबर खाल्ली तर शरीरातलं पित्त कमी होतं आणि बाकीच्याही गोष्टींसाठी कडुलिंब खूप फायदेशीर आहे. तर आता हे बघा, ही सगळी तयारी झालेली आहे आणि आता आम्ही वरती जाऊन गुढी बांधणार आहोत, कारण पहिल्यापासून आम्ही वरती टेरेसवरतीच गुढी उभारतो. घराच्या वरती बांधकाम चालू आहे, त्यामुळं बांधकामाचं सगळं साहित्य पडलेलं आहे, त्यामुळे इथंच गुढी बांधून घेतलेली आहे. आणि आता आलेलो आहोत आम्ही टेरेसवरती आणि वरतून घराच्या आजूबाजूचा परिसर हा असा दिसतोय. आमचं घर शेतामध्येच आहे, त्यामुळे बघा कडेने सगळी शेती आहे. सगळीकडं मस्त हिरवंगार झालेलं आहे आणि सकाळचं वातावरणही खूप छान आहे. तर आता गुढीची चालू आहे पूजा, पण त्याच्या आधी माझी काढायची चालू आहे ही रांगोळी. अगदी छोटीशी अशी मी ही रांगोळी काढलेली आहे आणि त्यानंतर ही केलेली आहे गुढीची पूजा. पारंपरिक पद्धतीने आपण सगळेजण ज्या पद्धतीने गुढीची पूजा करतो तशाच पद्धतीने आम्ही ही गुढीची पूजा केलेली आहे. आणि हा सगळा ताटामध्ये जो काढलेला आहे नैवेद्य, दिवा, शेवयाच्या खिरीचा प्रसाद, नारळ, तांदूळ हे सगळं घेऊन आम्ही ही अशी पूजा केलेली आहे.
थोडा वाढा टोपू पिल्ला अगर सगळी सगळी रांगोळी पडणार. जरा वेळ ठेवायचं आपण तर परत जाताना काय करू. पुढं होणार हां अयो पोरं शाहू तर वरती चढतोय. आता गेला माघारी. साखर राहिली आहे गोड आहे. फुटलं आपल्या लोणचं. अशी आमची ही गुढीची पूजा झालेली आहे. आणि त्यानंतर मी बनवला आहे पुरणपोळीचा स्वयंपाक. काही ठिकाणी पुरणपोळीऐवजी पुरी, बासुंदी, श्रीखंड असंही बनवतात, पण आमच्याकडं पुरणपोळीच बनवतात. त्यामुळं मी ही पुरणपोळीच बनवलेली आहे.